आज एका घरात वाद रंगलाय भाडेकरू आणि पोट भाडेकरूंचा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाच्या पैसा वसूल सादरीकरणासाठी जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. असा एकेकाला आहे ना. जाड्या पातीचा कांदा किती मस्ती रे तुझ्यात. काय बोलतो कळत नाही का रे. कळून नाही राहिलं का. उगामुगा राह ना शांत राह. तिकडे तिकडे सगळे अलग अलग वारे. एकदा सकाळपासून तुमच्या चाळीतून फोन येत आहेत मला की या घरात दांगडो होतोय म्हणून. हो नाही तुम्ही काय चालू येते साहेब. मी सांगतो आहे हे जो आहे मोऱ्या आहे बरं आणि ही त्याची बायको आहे जंगली अंजली. बोलते आहे नाबाची फक्त अंजली आहे. बाई तर एक नंबरची जंगली आहे. साहेब ही आमची खोरी आहे आणि हे दोघे आहे आमचे भाडेकरू आहे. असं असं भाडेकरू नाही राडेकरू आहे साहेब. प्रत्येक टायमाला भाडा देताना राडा करतो आहे. भवाने तुझ्या औषध बायकांना. अंजली अंजली इकडे वा. इकडे अंजली. डिंपल भाभीला काय बोलायचं नाही. काय वाव काय वाव. किती झाली ती घर मालकीन आहे आपली ती. ए मोर्या आता बराबर आठवला. मालकीन भाडा देताना कुठे जातो मालकीन तुझा. ए दांड्या गुच्चूप राह रे तू आता. दांड्या म्हणजे बैल जो तू आहे. तर हे तुमचे भाडेकरू आहे जे भाडं नाही भरून राहिले 6 महिना. बापरे. का हो का बरं देत नाही तुम्ही यांचं भाडं. मी भाडं द्यायला तयार आहे पण हा वसाडा मला भाडं देईल तेव्हा ना. आता कोण आहे. हा माझा पोट भाडेकरू आहे. ही जी क्वाट आहे ना मी ह्याला भाड्याने दिलेली आहे आणि त्याचं भाडं मी घेतो ह्याच्याकडनं. अरे मुळात तूच भाडेकरू येणार रे. तू अजून एक भाडेकरू कसं काय ठेवतो रे. ते पण एवढ्याशा जागेत. तसं नाही साहेबांनू पण मुंबईत रवाक परवडणार नाही ना. मग हे काय करतलं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अबो तू का बरं देत नाही रे यांचं भाडं. अरे साहेब मी कुठून भाडं देऊ. माझ्या भाडेकरूंनी मला पैसे दिले पाहिजे ना. आता तुझा भाडेकरू कोण आहे. हा साहेब नमस्कार. मी दत्तू इथे खाटेखाली राहतो. त्याचा पोट भाडे करूया. आता मी अंगणात बसलो जरा इथे. अरे त्याने बायने उपाद मारू. अरे काय चालू आहे रे रे. अरे एवढ्या अशा जागेत किती पोट भाडेकरू ठेवले रे. नाही 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 पोट भाडेकरू नाही पोट फुटेपर्यंत भाडेकरू ठेवले. वसाडून हसा पोलीस आहे जेलमध्ये टाकेल. असू नका एवढा कॉमेडी माझ्या पोटात गोला आला. कुठला असणं हु 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 करून फालतूपणा. तुम्ही आहे ना डोक्यात जाताय बरं का. तू डोक्यात जाताय. ए तुझं नाव काय रे. दत्तू. हा दत्तू. तू का बरं भाडं देत नाही रे त्याचं. मी कुठून देणार. माझ्या मालकाने मला 6 महिने झाले पगार नाही दिला. आता तुझा कोण मालक आहे. हा मालक आहे. हो यांच्याकडे यांच्या चहाच्या कॅन्टीनवर मी काम करतो. पगार देत नाहीत मला. अरे काय डोक्याला ताप आहे बाप. अरे अवघड आहे रे. अरे तुम्ही घरातच सगळं गोल गोल करून ठेवलं ना रे. अवघड आहे अवघड आहे. ओ भाऊ ऐक ना. ए दांड्या तुला कळतंय का काही. मी काय सांगतो ऐक नीट. आता तू जर याला पगार नाही दिला तर हा त्याला भाडं नाही देऊ शकणार आणि याने त्याला भाडं नाही दिलं तर तो यांना भाडं नाही देऊ शकणार आणि यांना भाडं मिळालं नाही तर हे तुला भाडं कसं देणार आहे की नाही. तर ते याला पगार देऊन टाक आणि विषय संपवून टाक. पगार देऊ नको. कशाचा पगार द्यायचा आहे ह्याला. आल्यापासून नुसतं नुकसान नुकसान केलं. जेवढा चाय विकला नाही तेवढा कपशी फोडून टाकला आहे याने. पगार मागतो आहे. हिला तर लाच देणार आहे. मारू नको मारू नको. एक काम कर काढून टाक त्याला.
काढून टाक. कशाला ठेवतो कामावर? अरे नाही नाही साहेब, आम्ही ह्याला काढून जर टाकला आहे कामामधनं तर हा घर सोडून जातो आहे. हा घर सोडून जातो आहे तर याला परवडत नाही आहे, मग हा पण घर सोडून जातो आहे, मग हे दोघं पण घर सोडून जातो आहे साहेब, मग नुकसान तर आमच्याच होत आहे ना साहेब. अरे मग कशाला मारायला इतकं गोल गोल करून ठेवलेलं आहे? डोक्याला ताप. एक तर आहे ना, पोट भाडे करू ठेवणे ना हे इल्लीगल आहे बरं का. तसा नाही साहेबानू, पण मुंबईत राहाक परवडणार नाही, मग हे काय करतलं? सेम. यांनी एवढीच मालवणी पाठ केली आहे का? मी तुम्हाला सांगतो ह्या वसाडीमुळे सगळं झालेलं आहे. म्हणजे तरी हिला मी सांगत होतो ह्या वसाड्याला भाडे करून ठेवू नको, पण माहेरचा नाही हिच्या. माझ्या माहेरचं असलं म्हणून काय झालं? तुम्ही वेळच्या वेळी भाडं घ्या ना मग. अरे मी लाख घेईन, पण ह्या वसाड्यात मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, पण ह्यानी मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, यांनी मला पगार द्यायला नको. अरे हम भी लाख देंगे लेकिन इसको भाड़ा नहीं देना चाहिए. अरे मी लाख देईन, पण ह्यानं मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, पण ह्यानी मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, यांनी पगार द्यायला नको. अरे भला इसको तो लाख. अरे थांब रे, आता काय करू रे? अरे नका ना रे, सोन साखळी खेळू तुम्ही. अरे घुमून तिथेच येता येणार आहे. अरे बापरे. साहेब मला काय वाटतंय, मी पण आता एक पोट भाडे करू ठेवायला पाहिजे, म्हणजे सर्कल पूर्ण होईल. अरे तू स्वतःच खाटे खाली झोपतो ना, आता काय बोंबीत ठेवतो पोट भाडे करू? लिंदर, अरे असे कसे राहता रे तुम्ही? साहेब एवढाच प्रॉब्लेम नाही आहे. हा जो मोरिया आहे, मोरिया हा माझ्या बायकोला व्हॅलेंटाईन डेला आणि तिच्या बर्थडेला माझ्या आधी विश करतो आहे. आमचा जो आहे चायचा ठेला मला बंद करून यायला 12 वाजतो आहे, त्याच्या आधी हा हिला केक भरून जो आहे मैया. ए साहेब, ह्याचा काय तो निकाल लाभून टाक. मस्ती आली आहे तुम्हाला? मी झोपल्यावर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन केक कापता बर्थडेचा? भाषा सोडतेस. तुम्ही लाज सोडले ते बघा. जल्ली मेली भाषा ती तुमचा केक कापूचा असा. अरे काय आता बाई माणसाचा वाढदिवस केक कापायला नको? आणि बघ केवढी म्हणजे दिवसभर राबते, केवढा वजन कमी झालंय बघ तिचा. मोरे, वाव, तुम्हालाच कदर आहे बाबा. अरे काय चालू आहे? आईला साहेब हा मोरिया असा हिला सारखा बोलतो आहे वजन कमी झाला आणि केक खायला घालतो आहे. नंतर बाळलेला वजन मला पेलावा लागतो आहे. ए गब्दुल तू शांत राह थोडस. हे बघ, हे धंदे मला बंद पाहिजे. उद्या या सगळ्यांना आकलून द्यायचं. तू मालक आहे, तुला हक्क आहे, काढून द्या यांना सगळ्यांना बाहेर. ए मोरिया, अरे असाल काय झालं? अरे आतून काय करू? हा वासाडा मालक आहे हा वासाडा. हा मालक नाही आहे? अरे साहेब मी मालक मी नाही आहे. शेलार काकाचा खोली आहे. शेलार काका आता गावी राहायला आहे. अच्छा, म्हणजे शेलार काका ते मूळ मालक आहे का? मग नाही नाही साहेब, शेलार काकाने पवारांकडनं घेतली होती ना ही जागा पागडीवरती. ते पवार आहेत का मूळ मालक? नाही, ही खरी म्हणजे पवाराच्या सासऱ्याची जागा. तो सासरा गेला मग त्या पवाराच्या नावावर आलेली आहे का? नाही नाही त्या पवाराच्या सासऱ्यानं देसाईकडनं घेतली ना लुबाडून ही जमीन. अरे मग देसाई आहे का मालक? नाही, देसाई पण इकडे भाडे करूच होता. मूळ मालक रघुनाथ मोरे आहे. रघुनाथ मोरे दंगलीत गेले ना तेव्हा देसाई जागा हदपली. एक मिनिट. रघुनाथ मोरे ते दंगलीत गेलेले दाढीवाले, ते माझे काका आहेत. मी एकुलता एक वारस आहे त्यांचा. अच्छा, तू पुतणी आहेस त्याचा? खरा मालक तू आहेस? मी उगाच एवढे दिवस खाटेखाली राहत होतो. ए जाड्या, चल भाडं दे माझं. ए दत्तू, काय दत्तू काय? चल भाडं दे माझं, मालक आहे मी भाडा दिला असता पण ह्याला आधी भाडा द्यायला सांग ना. अरे मी भाडं द्यायला तयार आहे, पण ह्या वसाडे मला भाडं द्यायला नको. अरे मी कुठून देऊ? माझा पोट भाडे करून मालक निघाला. अरे मराठी कुठेतरी भाडं द्या. चला आले मोठे, बरं कुठेतरी जाऊन. मुंबईची आज जी अवस्था आहे ना त्याच्या प्रतीक आहे तुम्ही. कुठून पण येताय, कसे पण राहताय. अरे एवढे तुम्ही एकमेकांच्या जीवावर जगताय तरी एकमेकांच्या उरावर का उठले रे तुम्ही? कळत नाही, काही नाही. राहायचं आपला शांतपणे तर नाही, दांगडो चालू, धिंगाणा चालू. आता आहे ना जे काय ते तुमचं निस्तरा. काही कंप्लेंट आली नाही पाहिजे, नाही तर वबाडा फुडीन एकेकाचा. सगळ्यांना टाकीन बिनभाड्याच्या खोलीत. ए चल. चला सर. क्या बात है, जोरदार टाळ्या. स्किट मधलं एक वाक्य मला फार आवडलं की मुंबईची आज जी अवस्था आहे त्याचं प्रतीक आहात तुम्ही सगळे. क्या बात है, व्हेरी वेल परफॉर्म. खूपच छान थॉट.
बघा तुमचा धांगडो आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाददा? सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. फार अप्रतिम उभं केलंय दृश्य, म्हणजे अगदी त्या चाळीत जाऊन बसलो जवळपास, इतका खराखुरा सेट उभा केलाय. त्या खाटेपासनं मागचे कपडे, ती भांडी लावायची जागा, ते गाठोडं, त्याच्यावरची नायलॉनची पिशवी, इतकं कमाल डिटेलिंग आहे. त्यामुळे फार मजा आली दृश्य स्वरूपात. फार महत्त्वाचा विषय होता आणि फार उत्तम पद्धतीने तो मांडला गेला. वर्षानुवर्ष आपण हे चित्र बघतोय मुंबईत, पण त्याच्यावरती हास्यजत्रेच्या मंचावर भाष्य केलं जाईल. अपेक्षा नव्हती की असा विषय स्किटमध्ये मांडला जाईल, पण तो फार उत्तम पद्धतीने मांडला गेला आणि उत्तम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. सई, दमदार परफॉर्मन्स होता. मला विषय खूप आवडला आणि तुम्ही सगळे प्रहसन सुरू व्हायच्या आधी जी मारामारी होती ना, ती फार इंटरेस्टिंग होती. मला असं वाटतं की खऱ्या इश्यूचं खूप सुंदर दर्शन घडवलं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. अत्यंत मार्मिक सेट, टू द पॉइंट, बँग ऑन, मस्त टीमवर्क, पोट भाडेकरू वगैरे, दत्तू मस्त, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या, सगळ्यांनी खूप छान केल्या. आणि असे महत्त्वाचे विषय या निमित्ताने या मंचावरून नेहमी नेहमी येत राहोत हीच सदिच्छा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.